नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व लाडक्या बहिणी, आपण कशा आहात? आपण चांगल्याच आहात, मजेतच आहेत अशी मी आशा करते. सर्व लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचे अपडेट आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सर्व लाडक्या बहिणी मे महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहेत. आजची 24 तारीख आली. मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना अजूनही मिळालेला नाही. तर लाडक्या बहिणी, आता तुमची प्रतीक्षा संपणार आहे, कारण की लवकरच तुम्हाला मेचा हप्ता हा मिळणार आहे. फक्त 2 दिवस थांबा, कारण की सोमवारपासून, म्हणजे आज शनिवार आहे, कदाचित रविवारीसुद्धा आणि शनिवारीसुद्धा हे वितरण सुरू होऊ शकतं. परंतु आज नाही झाले तर सोमवारपासून सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार. परंतु एक महत्त्वाचे अपडेट सर्व लाडक्या बहिणी, तुम्हाला अति महत्त्वाचे सांगायचे आहे. तुमचं DBT जे आहे ते तुम्ही ॲक्टिव्ह केलेले आहे का? म्हणजे तुमचं DBT जे आहे ते तुम्ही अपडेट केलेले आहे का? DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. जर तुमचं नसेल झालेलं ते, तर तुम्ही चेक करून घ्या. तुमचं जे DBT अकाउंट आहे ते तुम्ही पुन्हा चेक करा की ते ॲक्टिव्ह आहे का नाही, तुम्ही अपडेट केलेलं आहे का नाही. कारण की जर तुमचं ते अपडेट नसेल, ॲक्टिव्ह नसेल, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा तुमच्या बँकेत येणार नाही. कारण की नंतर बहिणींना वाटतं की बाकी बहिणींना सगळ्यांना हप्ते आले पण मला नाही आला. कारण की त्यासाठीच हे आपलं महत्त्वाचं काम पूर्ण असणं, परफेक्ट असणं गरजेचं आहे. तर सगळ्यात आधी तुम्ही हे काम करा. आता हा व्हिडिओ पाहिला की सगळ्या बहिणींनी आपलं DBT चेक करा. तुम्हाला नसेल येत की DBT कसं चेक करायचं, तर मला कमेंट करा. मी तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ घेऊन येणार की DBT कसं चेक करायचं हे मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार. माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार की DBT आपलं हे कसं चेक करायचं. तर सर्व लाडक्या बहिणी बघा, सोमवारपासनं मे महिन्याचा हप्ता यायला सुरुवात होणार आहे. तर जसंही तुम्हाला मेचा हप्ता येणार तसंही लगेचच मला कमेंट करायला सुरुवात करा. सर्व लाडक्या बहिणी कृपया करून कमेंट करत जा. तुमची कमेंट ही खूप महत्त्वाची आहे. तुमचे कमेंट आली की सगळ्या बहिणींनाही कळतं की चला, मेचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे आणि सरकारपर्यंत हा डेटा पोचतो. म्हणून सगळ्या बहिणी कृपया करून कमेंट करा. आणि ज्या बहिणींना एप्रिलचा हप्ता नाही आलेला आहे त्यांना सोबतच एप्रिल आणि मे असा सोबतच तुम्हाला दोन्ही महिन्याचा हप्ता हा सोबत मिळेल. काळजी करू नका. मात्र तेवढं तुम्हाला DBT चेक करायचं आहे. आणि तुमचं आधार तुम्ही ते सुद्धा तुमचं तुम्ही चेक करा की तुमचं आधार हे अपडेटेड आहे की नाही. ते पण तुम्हाला येतं का ते सांगा, नाही तर आपण ते पण तुम्हाला मी त्याच्यासाठी व्हिडिओ सेपरेट घेऊन येणार. कारण की या गोष्टी खूप जरुरी आहे. आणि आता सरकार प्रत्येक अर्ज हा खूप काटेकोरपणे पडताळणी करत आहे. प्रत्येक अर्जांची छाननी सुरू आहे. कारण की आता सरकारच्या तिजोरीवर खूप मोठा ताण पडलेला आहे. सरकारवर खूप मोठा भार आहे. कारण की दर महिन्याला इतके पैसे, इतक्या सर्व लाडक्या बहिणींना जवळजवळ 3,750 कोटी, 3,960 कोटी, एवढे कोटी, म्हणजे इतके कोटी, ऑलमोस्ट 4 कोटी रुपये दर महिन्याला लागत आहेत लाडक्या बहिणींना हप्ते देण्यासाठी. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर खूप मोठा भार पडत आहे. आणि ही एवढे मोठे ॲडजस्टमेंट सरकारला करावी लागत आहे. त्यामुळे सरकार कसून प्रत्येक अर्जाची तपासणी करत आहे. जे अर्ज नियमबाह्य आहेत अशा बहिणी आता लाडकी बहीण योजनेतून असे अर्ज आता बाद केले जात आहे. कारण की ज्या बहिणी
पात्र नाहीत त्या बहिणी लाडकी बहीण योजनेमध्ये राहणार नाही. कारण की सरकारला सुद्धा एवढं सगळं पेमेंट करायला आता अवघड जात आहे. 4 म्हणजे ऑलमोस्ट 4.5 ते 4 कोटी रुपये दर महिन्याला सरकारला लाडकी बहीण योजनेसाठी खर्च होत आहे. आणि आता ह्या वेळेला तर सरकारला आदिवासी विभागाकडचा जो निधी होता तो निधी सरकारला आता लाडकी बहीण योजनेसाठी इकडे वळवावा लागला आहे. त्यामुळे सांगत आहे की बघा, ज्या बहिणी पात्र आहेत ना त्याच बहिणी आता लाडकी बहीण योजनेत लाभ घेतील. कारण की खूप मोठी ॲडजस्टमेंट आहे, खूप मोठं कॉम्प्रोमाइज आहे, खूप मोठी तडजोड आहे सरकारला. एवढा मोठा निधी दर महिन्याला सरकारला प्रबंध करावा लागतो. मान्य आहे हे जनतेचेच पैसे आहेत, परंतु एवढे पैसे सगळे दर महिन्याला त्यांना ॲडजस्ट करावं लागतं, एवढं गणित करावं लागतं आणि दर महिन्याला लाडक्या बहिणींसाठी एवढा पैसे द्यावे लागतात. कारण कोणतीही योजना ही इतके दिवस चाललेली नाही. आता जुलैपासून तर म्हणजे जवळजवळ 11 महिने झाले ही योजना सुरू आहे. 11 म्हणजे जवळजवळ 10 हप्ते हे दिले गेलेले आहेत लाडक्या बहिणींना आणि आता 11वा हप्ता येईल. म्हणजे जवळजवळ ऑलमोस्ट आता पुढच्या महिन्यात 1 वर्ष होईल. तर 1 वर्ष जवळजवळ झाले चालू आहे ही योजना. त्यामुळे भरपूर पैसा सरकारचा हा खर्च झालेला आहे. म्हणून सरकार प्रत्येक अर्जाची ही कसून तपासणी करत आहे. जे अर्ज नियमबाह्य आहेत ते अर्ज आता बाद केले जात आहे. ज्या बहिणींच्या कुटुंबामध्ये कोणी टॅक्स भरत आहे तरीही ती महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे, तर अशी बहीण आता लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढली जात आहे. त्या बहिणीचा अर्ज आता बाद केला जात आहे. सोलापूरमध्ये सुद्धा 1 लाख बहिणींचे अर्ज हे बाद केले गेलेले आहे. तर दररोज हे काम सुरू आहे, अर्जांची छाननीचं काम सुरू आहे आणि दररोज अपात्र बहिणी या बाहेर काढल्या जात आहेत. तर सर्व लाडक्या बहिणी, तुम्हाला जर बघा, तुम्हाला चॅनलवरचं व्हिडिओ जर आवडत असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सहकार्य करा, मदत करा. तुमची साथ हवी आहे मला, तुमचं प्रेम मला मिळो. माझे सगळे ऑडियन्स मला साथ द्या, तुमचं प्रेम मिळो मला आणि माझं चॅनलला खूप पुढे घेऊन जायचं आहे. त्यासाठी माझं चॅनल हे तुमचंच चॅनल आहे. त्यामुळे तुमचं प्रेम मिळो, भरभरून तुमचं प्रेम मिळो. तुम्ही भरभरून व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. घंटीचे बटन दाबा, ऑल नोटिफिकेशनवर टच करा. तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक महत्त्वाची बातमी तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला दिसेल. आता सरकार बरेच काही म्हणजे या योजनेमध्ये बदल करत आहे. त्यामुळे आता सगळे आता असं वाटायला लागलं आहे की लाडकी बहीण योजना आता किती दिवस यापुढे चालेल माहीत नाही. कारण की पैशांची तडजोड करणं हे अवघड झालेलं आहे. सरकारला पैशांची तडजोड करणं अवघड झालेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना महत्त्वाची सूचना द्यायची आहे की लाडकी बहीण योजना आता यापुढे किती दिवस सुरू राहणार देवालाच माहीत. कारण की सगळ्या गोष्टींचे सोंग करता येतं, पण पैशांचं सोंग करता येत नाही. आणि सरकारपर्यंत म्हणजे सरकारकडे जोपर्यंत पैसा आहे, जोपर्यंत सरकार ॲडजस्ट करत आहे इतका मोठा निधी, तोपर्यंत हे सरकार आपल्याला लाडक्या बहिणींना दर महिन्याला हप्ते देत आहे. परंतु आता फार ओढाताण होत चालली आहे, फार मोठा ताण पडत चाललेला आहे सरकारच्या तिजोरीवर. त्यामुळेच अशी शंका आहे की आता लाडकी बहीण योजना यापुढे सुरू राहते की नाही. म्हणूनच अतिशय गंभीरतेने या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्ष देऊन बघणे, लक्ष देऊन ऐकणे हे खूप महत्त्वाचं आहे. तर सर्व लाडक्या बहिणी कृपया करून चॅनलला सहकार्य करा. तुमची साथ असू द्या, तुमचं प्रेम मिळू द्या, एवढीच तुमच्या सगळ्यांना मनपूर्वक अंतःकरणापासून विनंती आहे. आपण सगळेजण आपली काळजी घ्या, आपण सगळेजण आनंदी राहा आणि सगळ्यांना आनंद देत राहा. सो थँक्यू व्हेरी मच.